लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये प्रेक्षकांनो आपण बघणार आहोत गुरुजी हे देशमुखांच्या घरी आलेले असतात। प्रेक्षकांनो ते आता अचानक आले, ते का आले, कशासाठी आले हे आपल्याला आता नंतरच बघायला मिळेल। पण आता मानिनी काकू इथे म्हणतात की जीवा नंदिनी खरंच मनापासून प्रयत्न करतायत आणि जीवा तिथे उभाच असतो आणि मानिनी काकूंना प्रश्न पडतो, म्हणून ते त्या गुरुजींना विचारतात की त्यांना यश का मिळत नाही आणि गुरुजी म्हणतात त्यांना उशिरा मिळतं, त्यांना धीर धरवत नाही आणि गुरुजी म्हणतात की ज्यांना लवकर मिळतं त्यांना ते सांभाळता येत नाही। प्रेक्षकांनो गुरुजींनी ही जे वाक्य बोललेत ना हे तर अगदी खरं आणि खरं आहेत। प्रेक्षकांनो ते कशासाठी बोललेत हे आपल्याला माहीतच आहे, पण आता इकडे नंदिनी आणि काव्यामध्ये काय बोलणं चालू आहेत हे आपण बघूया। आणि इकडे ही नंदिनी काव्याला म्हणते की रम्या चुकीचीच आहे, नंदिनी तिला म्हणते की मग तू तरी कुठे बरोबर वागलीस। आणि प्रेक्षकांनो जेव्हा नंदिनी तिला असा प्रश्न करते तेव्हा ती स्वतःच प्रश्नात म्हणजे अडकून जाते की नंदिनी ताईने असा प्रश्न का केला। पण आता इकडे वसुआत्यांचा प्रश्न बघा, रम्याला म्हणते की कुणाला म्हणते माहीत नाही, पण रम्या समोरच असते आणि म्हणते की खरंच का काव्याला बाळ होणार आहेत ना। पण गुरुजीही तिथेच असतात। गुरुजी म्हणतात की होय मला तिच्या हातात बाळ दिसतं आहे आणि गुरुजी असं म्हटल्यानंतर हिच्या रम्याच्या तोंडून निघतं की काय, आणि तेच मालिकेचा एपिसोड संपतो। धन्यवाद।